हाय, मी हर्षदा. सो आज संडे आहे. पुन्हा आमचा दिवस खूप लेट चालू झालेला. आता मी चाललेली आहे. फर्स्ट आमचं स्टॉप असणार आहे माझ्या टेलर मॅडमकडे. सो त्यांच्याकडे मी ड्रेसेस वगैरे टाकले होते लास्ट टाइम. त्यातल्या ड्रेसेस कम्प्लीट झालेले आहेत. तर बघूयात ते घेत आहे. त्यानंतर सेकंड आमचं स्टॉप असणार आहे मावशींच्या घरी. आम्ही चिंचवडला जाणार आहे लवकरच. तिथून नंतर ना आम्ही एका मंदिरात सुद्धा जाणार आहेत. तर माझ्या ननंदबाई आहेत दोघीजणी, त्यांना घेऊन आम्हाला तिकडे जायचं आहे. तर बघूया आता ते कसं मंदिर आहे. मी भाग बघितलेलं नाहीये. चार भुजा मंदिर आहे काळेवाडीचं. तर पाहता येईल कसं वाटतंय. स्टे ट्यून तोपर्यंत. काळा असल्यामुळे नाही का लवकर सनसेट होतंय. त्यामुळे आम्ही अर्ध्या पाऊण तासामध्ये जोपर्यंत भोसरीला येऊन पोहोचलो तोपर्यंत सनसेट होत होता आणि सनसेट इतका सुंदर काही वाटत होता. त्यानंतर ना आम्ही येऊन पोहोचलो नाशिक फाट्याला आणि तिथे सुद्धा 15-20 मिनिटं आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो. एकदा ट्रॅफिक सुटलं आणि आम्ही सुद्धा सुटकेचा श्वास सोडला. त्यानंतर येऊन पोहोचलो चिंचवडला. दोन्ही ताईंना घेतला आणि तिथून पुढे आम्ही गाठलं हे मंदिर, जे की होतं श्री चारभुजा विष्णुधाम, जे काळेवाडीमध्ये आहे. बऱ्याच लोकांना माहिती असेल, नवीनच चालू झालेलं आहे. इथले जे कार्विंग्स वगैरे आहेत खूप सुंदर आहे. खूप असं वाखाणण्याजोगं सुद्धा आहे. आम्ही नेमकं आरतीच्या टायमिंगला गेलो होतो त्यामुळे खूप गर्दी होती. पण नंतरनं तिथल्या सेवेकऱ्यांनी पुन्हा लाईन करून दिली आणि सर्व सुरळीत चालू केलं. आम्हाला त्यावेळी खूप सुंदर असा प्रसादसुद्धा मिळाला. इथले जे कार्विंग्ज आहेत ते खरंच पाहत राहावे इतक्या सुंदर आहेत. आणि पाहता पाहता आमचं इथं पूर्णपणे छान असे फोटो सेशन झाले आणि आमच्या दिवसाचा आम्ही इथेच एंड केला. चला तर मग